हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने लोचने 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 रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने साजने सुख झाले वो साजने साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा
म्हणून विठ्ठले आवडी आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी तो हा विठ्ठल बरबा बरबा हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाबर उमा देवी वर बाबर उमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बाबर उमा देवी वर बाबर विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही रे शाब्दिकाचे काम नाही रे संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही देते शाब्दिकाचे काम नाही देते बाहू दुधाचा रे झाली म्हैस गाय रे झाली म्हैस गाय बाहू दुधाचा रे झाली म्हैस गाय रे झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तरी होईल
कामधेनु हरी होईल कायकामधेनु तुका म्हणे अंगी भावे ते आपण म्हणे अंगी भावे ते आपण तुका म्हणे अंगी भावे ते आपण म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमा न येईल कळो हरीच महिमान येईल कळो हरीच महिमान येईल कळो बहुदडा तरी झाली म्हैस गाय 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 तरी होईल काय कामध्ये तरी होईल कायकामधेनु तरी होईल कायकामधेनु ठो पार कुमाय ओ बार कुमार जय जय ठो पार कुमाय जय जय ओ बार कुमार जय जय ठो पार कुमार ओ बार जय जय ठो पार हा हा टाळ ठो पार कुमाय ओ बार कुमार ठो पार कुमाय ओ बार कुमार ठो पार कुमाय बार कुमार ठो पार कुमार पार कुमार पार कुमार संतांचा महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम
तरी होईल काय कामधेनू तरी होईल ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, भगवान रामकृष्ण मुनी बाबा की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, नमः पार्वती पते हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय, विठाला 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 विठाला। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे, बहु दुधट जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेन, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कडू, बहु दुधट जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेन, विठ्ठल 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 विठ्ठला
संतांचा महिमा तो बहु दुर्गाम, शाब्दिकाचे काम नाही तेथी. गाईन त्यावेळेस विकू द्यायचा आणि थोडा आवाज द्या आता. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रेहि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथम नमना. पांडुरंगाकरू प्रथम नमना. पांडुरंगाकरू प्रथम नमना. पांडुरंगाकरू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं, गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सती रंभा जयाची माता असे हो, आकारा नामे पिता बसे हो. शिरसोली गावे अवतार धरिला, नमस्कार माझा मौनी प्रभूला. कैलास राना शिवचंद्र मोडी, पर्यंत्र माथान मुकुटे झडाडी. कारण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. राधा मेरी स्वामिनी, मै राधे जी को दास. जन्म जन्म मोहि दीजियो, श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही, सब व्याधा मिट जाए. जन्म जन्म किया पदा, राधा नाम सुनाय.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सुख उपजो दुख मिट गयो 14 भयो जिया अंग अंग की रात उलट गयो जब प्रगट्यो राग कल्याण करो कल्याण तो वे कल्याण 4 प्रहर कल्याण सबसे पहले कल्याण करो तो 8 प्रहर कल्याण नमः पार्वती पते हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय ठला ठला संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहु दुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग विको कमी करा वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गिरी श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचित असलेला फार नाही पण 3 चरणाचा संतपर प्रकरणातील सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्याअगोदर अल्पसा पर्याय असा गेल्या 2 वर्षापासून आपल्या चानी गावामध्ये चानी तालुका पातूर जिल्हा अकोला बरोबर ना दाजी घोगरे दाजी बरोबर ना चानी तालुका पातूर जिल्हा अकोला या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलंय आणि 3ऱ्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण श्रीमद भागवत कथा रसपान करत आहात. श्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण बुवा देशमुख यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात. 2 कीर्तनही आपण या ठिकाणी श्रवण केली आणि 3ऱ्या दिवसाच्या कीर्तन पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने आपण सगळे लोक एकत्रित आलेलो आहोत. विठाला 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 कार्यक्रमाचं स्वरूप वाढवण्याकरता महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन मंडळी आपल्या या गावामध्ये उपस्थित आहे. त्यामध्ये आवर्जून श्री हरिभक्तीपरायण मार्गदर्शक प्रदीप महाराज ताले भक्ती साधना आश्रम चाने यांचं मार्गदर्शन आहे. श्री गुरु शेषनारायण महाराज ताले चाने यांचं सुद्धा मार्गदर्शन आहे. ज्यांच्या वाणीतून आपण भागवत कथा श्रवण करत आहात लक्ष्मण महाराज देशमुख धर्माचार्य आळंदी देवाचे यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये भागवत कथा आपण सगळे श्रवण करत आहोत. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद आमचे पांडुरंगजी महाराज देवकर आळंदी देवाचे संगीत अलंकार संगीत विभूषण भजन सम्राट महादेव महाराज काळपंडे आळंदी देवाची पवन महाराज देशमुख घाटनांद्रा तसेच मृदंग क्षेत्रातील मृदंग रत्न मृदंग महर्षी मृदंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज धुरंदरी आळंदी देवाची श्री पांडुरंग महाराज तातोड चांदणे उमेश महाराज धनुकार साखळी अर्गन वादक या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण सज्जनानो कुठलाही कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला भव्य दिव्य निर्माण करावं असं वाटत असेल तर त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. महाराष्ट्रभर सप्ते चालू आहेत. आता श्रींचा प्रगट दिन महोत्सव काल साजरा झाला. तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता आमच्या झोपाच होत नाहीत. दररोज कुठं ना कुठं आमच्या गाड्या पळत असतात. पण बऱ्याच गावला गेल्यानंतर साऊंड सिस्टीम गाणारे वाजवणारे व्यवस्थित असले तर आनंदाने कीर्तन करा वाटतं. नाही तर असं वाटतं राम नाम पे तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा दोड़ा जाए रे समय का घोडा. आता इतका लवकर टाइम जाईल इतका लवकर टाइम जाईल की माहिती पडणार नाही. बऱ्याच गावला गेल्यानंतर असं वाटते कधी 2 घंटे होतात कधी कीर्तन सोडतो कधी 2 घंटे होतात. कारण टाळकरी मंडळी फ्रेश असली पाहिजे. वाजवणारे सुद्धा सांभाळून घेणारे असले पाहिजे. गाणारे सुद्धा तोला मुलाचे असले पाहिजे. आणि या सगळ्यांना सांभाळून घेण्यासाठी साऊंड सिस्टीम सुद्धा तितक्याच ताकदीची असली पाहिजे. आपल्या गावातली साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत ताकदीची आहे. यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून असा हा सुंदर योग या ठिकाणी घडून आलेला आहे. म्हणून 3ऱ्या दिवसाचं पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने जगद्गुरू श्री तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग या ठिकाणी निवडला. ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी आग्रस्तव या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं आपल्या गावातील भूमिपुत्र आमच्या गावचे जवईबुवा श्री हरिभक्तीपरायण आमचे किशोरदाजी बंडूदाजी
देशमुख दाजी यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणीचे सौभाग्य मिळालं. तसं मी या गावात नवीन नाही, 7-8 वर्षापूर्वी मी या गावातून कीर्तन सेवा करून गेलो. या लोकांना माहीत आहे, जे या भागात होते, या गल्लीत होते इकडे. आणि तसंही जगदंबा मातेची सेवा करण्याकरता आम्ही दरवर्षी या गावात मिरवणुकीचे करता आलो होतो. पण गेल्या 10 वर्षापासून परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवतो, तेव्हापासून आम्ही बंधनात आहे, मुक्त नाही. पण आम्हाला रात्री फिरता येतं आणि पुन्हा परत जावं लागतं. म्हणून पुन्हा जगदंबा मातेची सेवा कुठंतरी आपण केली, त्या सेवेचं फळ मला असं वाटतंय आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून मला मिळालं. विठाला 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 म्हणून जास्त वेळ तुमचा मी या ठिकाणी घेणार नाही. बघा, कार्यक्रमासाठी आता 10 वाजले. 11 वाजता मी तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार म्हणजे करणार. कारण प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास, आणि रात्रभर जे चालतं त्याला तमाशा असं म्हणतात. आपल्याला रात्रभर करायचं नाही, आपल्याला 2 तास कीर्तन श्रवण करायचं आहे. पण श्रवण करत असताना माझ्या राजांनो सर्वांगाचे कान करून श्रवण करा. काय सर्वांगाचे कान करून श्रवण केलं पाहिजे याचं सुद्धा शास्त्र आहे. संत महात्मे तर असं म्हणतात, तुम्ही श्रवण करण्याच्या निमित्ताने धर्म मंडपामध्ये बसलेले आहात, पण तुमची श्रवण करण्याची इच्छा होत नाही. तुमचं शरीर जरी मंडपामध्ये बसलेलं असलं तरी तुमचे कान, तुमचे हातपाय, तुमचं मन कुठं तरी वळलं जातं. माझे संत महात्मे त्याही पलीकडे सांगतात, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, श्रवणाचे मिले बैसावे येऊनी, श्रवणाचे मिले येऊनी बैसावे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुमचं मन कीर्तन ऐकत नाही, तुमचे कान सुद्धा कीर्तन ऐकत नाही, पण तुमचं शरीर कीर्तनामध्ये येऊन बसलेलं आहे. महाराज म्हणतात, निमित्त का असेना, निमित्त कीर्तन श्रवण करण्याचं असू द्या, तुमची इच्छा आणि मानसिकता श्रवण करण्याची नसू द्या, तरी शास्त्रकार असं वर्णन करतायत, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. बघा किती ताकद आहे. तुमचं शरीर या ठिकाणी येऊन बसत असेल तरी सुद्धा तुम्हाला साम्राज्य भुवनाचा आनंद आस्वाद मिळतोय. जर तुम्ही सर्वांगाचे कान करून श्रवण करत असाल तर काय वैराग्य मिळेल हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. शुकदेव भगवंत राजा परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगतायत, आणि भागवत कथा सांगत असताना भागवत कथा का ऐकली, कशासाठी ऐकली आणि कशापासून तिची सुरुवात झाली हेही आपल्याला माहिती पाहिजे. लक्ष्मण बाबा आपल्याला सांगतच असतील तरी एकदा सांगतो. प्रपंचाला वैतागलेला व्यक्ती परमार्थामध्ये वाटचाल करत असतो. प्रपंचाला वैतागलेला व्यक्ती परमार्थामध्ये वाटचाल करत असतो, किंवा प्रपंचाला वैतागलेला म्हटल्यापेक्षा या कष्टकरी कलियुगामध्ये जो वैतागलेला आहे तो परमार्थात वाटचाल करत असतो. बरेचसे वारकरी लोक पंढरपूरच्या यात्रेला जातात, ते वैतागलेलेच असतात. रामदास मामा म्हणतात, महाराज तुम्ही पंढरपूरला चालले ना, मग आमचं याला घेऊन जा. कोणाला? हे आमचं म्हणे. मग हे म्हणे आमच्या मातं जीवन जगतं, म्हणजे आमच्याच जवळचं खातं, हे काही काम धंदे करत नाही. म्हणजे मग घेऊन जा म्हणे पंढरपूरला. वैतागलेलं मटेरियल आमच्याकडे असतं. प्रपंचाला एखादा व्यक्ती वैतागला की त्याला परमार्थ करावा असं वाटत असतोय. पण या ठिकाणी परीक्षित राजानं साधूची चेष्टा केली. साधूची चेष्टा केल्यामुळे साधूने दिलेला श्राप त्याला भोवला. परिणाम कुणीतरी सांगितलंय, राजा या कष्टकरी कलियुगामध्ये साधूची चेष्टा करू नये, पाप लागतंय. त्याने विचार केला, साधूची चेष्टा केली असती तर पाप लागलं असतं, तर कितीतरी लोकांनी या ठिकाणी साधूची चेष्टा केली. मला पाप लागेल यात काही नव्हे, पण केलेल्या कर्माचं फळ एक ना एक दिवस तुम्हाला भोगावं लागतं, हे विधीचं विधान आहे. सांगू तुम्हाला, ऐका. केले कर्म झाले, चाट चाट, घरी थाप मारायची, इथं चाट मारायची. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. काळी दोनच्या स्वरापेक्षा पांढरी दोनचा स्वर लय गोड आहे, म्हणून मी हा घेतला. आणि
सांभाळून घ्या, मी काही फार मोठा कीर्तन करणे असे पाहू नका राग राग माझ्याकडे. विठाला विठाला सगळे गोळ मंडळी आहे बरं, आणि हे सगळे ज्ञानोबा तुकोबाचे लेकरं आहेत. आणि मला असं वाटतं आपण सगळे ज्ञानोबा तुकोबाचे लेकरं आहे, म्हणून आपण एका माईचे लेकरं आहे, एका बापाचे लेकरं आहे. त्याच्यामुळे आपण सख्खे भाऊ झालो. भावाने भावाला चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं पाहिजे. पाठीमागं गाणारी मंडळी बोलण्याच्या विषयामध्ये एखाद्याचं नाव राहिलं असेल तर स्वारी या, कारण मी तुमच्याकरता नवीन आहे, या लोकांकरता मी जुना आहे, पण तुमच्याकरता नवीन आहे. ही सुंदर सुंदर टाळकरी मंडळी उभी आहे. पोराओ, टाळ फुटेपर्यंत टाळ वाजला पाहिजे, नाही तर फोडसात नाही तर खरंच. तुम्ही सांगितलं महाराज कीर्तनात टाळ फोडा म्हणून फोडला, टाळ फोडू नका, पण टाळ वाजवतात ना असा टाळ वाजवा, असा टाळ वाजवा की प्रत्यक्ष देव नसला पाहिजे, कारण टाळ वाजवण्याची सुद्धा ताकद असली पाहिजे ना. आणि ही सगळी मिळून मंडळी जर सहकार्य करत असेल तर मला असं वाटते कीर्तनामध्ये ब्रह्मरस निर्माण होतो. लावणी मृदंग श्रुते टाळघोष शेवू ब्रह्मरस आवडीने. सिस्टीम सुद्धा स्वरात लागली पाहिजे, सिस्टीम सुद्धा स्वरात लागली पाहिजे. बेस सुद्धा तो खर्जात असला पाहिजे, आणि चाट सुद्धा पांढरी दोन मध्ये नरम असली पाहिजे. गाण्याची मजा वेगळी, पाठीमागं चाली उचलण्याची मजा वेगळी, वाजवण्याची चला वेगळी, आणि कीर्तन करण्याची सुद्धा मजा वेगळी. ऐका, प्रपंचाला वैतागलेले माणसं परमार्थाकडे वाटचाल करत असतात. बरेचसे लोक असे आहेत, साधूची चेष्टा केली ना परीक्षिती राजाने, राजाला विचारलं, राजा आपण श्रीमंत आहात, धनानं मनानं तन्मन धनानं श्रीमंत आहात, तरी सुद्धा तुमच्या हातातून काय आज आघाडीत पाप घडलंय, काय झालंय तुमच्याकडून? महाराज, मेलेला सर्प मी साधूच्या गळ्यामध्ये टाकला, साधूने नेत्र उघडले, मला श्राप दिला, जा 7 दिवसामध्ये तुला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि तू मृत्युमुखी पडशील. पडायला लागला तो. याच्यामधून 2 निष्कर्ष असे निर्माण होतात. एक, प्रपंचाला माणूस वैतागतो, आणि दुसरा, मनुष्य मृत्यूला घाबरतो. पण माझ्या राजांनो, जो मृत्यूला सामोर जात असेल तो या कष्टकरी कलियुगात कमीत कमी 10 वर्ष जिवंत आहे, आणि जो मृत्यूला घाबरत असेल परिणाम उलटा आहे. जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तशा तशा माणसाच्या गोळ्या औषधा सुद्धा वाढत जातात. बघा तुम्ही, या कष्टकरी कलियुगाची रीत पा किती खतरनाक आहे. जसं जसं तुमचं वय वाढत जातं तशा तशा तुमच्याजवळ जास्तीत जास्त मेडिसिन गोळ्या सापडतील. बघा ना तुम्ही, आमचे वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसाजवळ जास्तीत जास्त गोळ्या सापडतात. त्यांच्या पिवशीमध्ये लवंगा सुपाऱ्या फार कमी असतात. त्याच्या पिवशीमध्ये प्रत्येकाच्या पिवशीत 2-2 तरी गोळ्या तुम्हाला सापडतील. एका आजीला विचारलं, आजी गोळी का ठेवते? बाबा 4 दिवस शिल्लक जगायचं आहे म्हणून गोळ्या ठेवाव्या लागतात. अरे बाबा, आया है सो जाएगा, जाएगा राव रंग का फकीर. मोठ्याची यादी डोळ्यासमोर ठेवायची, मग आपल्या पिवशीत हात घालायचा गोळ्या खाण्याकरता. हे विधीचं विधान आहे. आया है सो जाएगा राव रंग फकीर. कबीर महाराज तर त्याच्या पुढे यादी देत आहेत. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जो. येथे उरो नाही आले अवतार, वा महाराज, येथे उरो नाही आले अवतार. येरते पावन जीव किती, येरते पावन जीव किती. येथे नाही हो आले अवतार, येथे नाही आले अवतार. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही हो आले अवतार, येथे नाही हो आले अवतार. येथे नाही हो आले अवतार, येथे नाही हो आले अवतार. येरते पावन जीव किती, जीव किती. येरते पावन जीव येते नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. महाराजांनी यादी ठेवली. कबीर महाराजांनी तर मोठ्याची यादी डोळ्यासमोर ठेवली. कोणती? पीर मरे पैगंबर मरे, मर
मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. पुढे यादी दिली. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. जब का अजब तड़ा खाबे, तू क्या जाने लडका बे. वा, पाठ आहे तुम्हाला सगळ्यांना. काय यादी ठेवली बघा माझ्या राजांनो. ही मोठ्याची यादी डोळ्यासमोर ठेवा आणि मग तुमची पॅरासिटामॉलची गोळी तोंडात टाका. तुम्ही कितीही गोळ्या खा, तुम्ही कितीही VIP सर्जनकडे जा, तुम्ही कितीही मोठ्या तज्ञ डॉक्टरकडे जा, एक दिवस तुम्हाला मरावं लागणार. ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष. का चुकलं? बरोबर आहे ना? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसन गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी. देखत देखत तू तू तोही तैसा झाला. देखत देखत तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी. श्री गुरु संजय बाबा पाचपूर नेहमी सांगतात, कीर्तन करत असताना पाठीमागच्या गायक लोकांनी किमान प्रमाण तंतोतंत दिलं पाहिजे. आणि किमान तंतोतंत नसेल तर ते कमीत कमी मॅचिंग सुद्धा झालं पाहिजे. यांनी तंतोतंतही दिलं आणि मॅचिंगही दिलं. यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. घाबरू नका तुम्ही. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला असं वाटत असेल महाराज बोलतील कीर्तनात, मी तुम्हाला बोलील इतपत मी मोठा नाही. ऐका महाराज. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखता देखता ना तू पंतू तोही तैसा झाला. हा, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठे, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठे, भय आले मोठे. मृत्यू एक दिवस निश्चित आहे. एक दिवस तुम्हाला जावं लागणार म्हणजे जावं लागणार. हे विधीचं विधान आहे. म्हणून सावध व्हा, सावध झालो पाहिजे. माझे संत महात्मे सावध झाले आणि या समाजाला सुद्धा सावध होण्याचा मार्ग दाखवताय. सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. किंवा सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. हा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. या कष्टकरी कलियुगामध्ये प्रत्येकाचं पतन होणार आहे. या कष्टकरी कलियुगामध्ये प्रत्येकाचं पतन होणार आहे. जर नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नवे काळ सर्प आहे. शांती ब्रह्म नाथ महाराज सांगतायत, या कष्टकरी कलियुगामध्ये मृत्यू अटळ आहे. संत महात्मे सावध झाले आणि आपल्याला सुद्धा सावध होण्याचा मार्ग दाखवतात. एवढं करूनही जर तुम्ही सावध होत नसाल तर काळरूपी सर्प प्रत्येकाच्या पाठीमाग आहे. घडी घडी मध्ये शकंदाला अनेक प्रमाणात देता येतील. घडी घडी काढ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश.
एकनाथ महाराज प्रत्येक सेकंदाला घडी घडी म्हणजे प्रत्यंग सेकंदाला तुमच्या आमच्या पाठीमागं कालरूपी तक्षक बसलेला आहे. तो काय नुसतं राजा परीक्षितीच्याच पाठीमागं आहे का? परीक्षिती राजाच्या माध्यमातून भागवत कथा ही आज लोक श्रवण करतात. निमित्त राजाचं आहे फक्त माझ्या राजांनो, निमित्त परीक्षिती राजाचं आहे. पण भागवत कथा ही तुमच्या करता आमच्या करता झालेली आहे. कशा करता? प्रपंचाला वैतागलेल्या व्यक्तींकरता हे सर्व ज्ञान आहे. प्रपंचाला वैतागलेल्या व्यक्तींकरता परमार्थाच्या गप्पा आहेत. प्रपंचात वैतागलेल्या लोकांना परमार्थामध्ये वाटचाल करण्याकरता हे साधूच्या गप्पा आहेत. म्हणून ऐका, संत महात्म्यांनी जो सहजासहजी आपल्याला मार्ग दाखवला हा अत्यंत सोपा आणि सरळ आहे. बरेच लोक म्हणतात वारकरी संप्रदायाचा मार्ग थोडा कठीण आहे. हा करणाऱ्यासाठी कठीण आहे, पण तुमच्या आमच्या माहिती करता जेवढा कठीण वाटतो तेवढा नाही. अडाणी माणसासाठी हरिपाठ निर्माण झाला. किती अभंग आहेत हरिपाठाचे आजी? हा, सर्वसामान्य व्यक्तींकरता बघा तुम्ही आजही आमच्या गावामध्ये माऊली हरिपाठ घेतात. त्या माऊलीला जाऊन भेटा, विचारा, काकू ओ मावशी कोणत्या वर्गात गेली होती तू? मावशी सांगते बाबा मी बालवाडीत सुद्धा गेली नाही तरी सुद्धा माऊलीचा हरिपाठ माझ्या पाठ आहे. याचं कारण काय हो? याचं कारण सर्वसामान्य करता निर्माण झालेलं ते अमृत आहे. त्याला स्पर्श कधीतरी केला पाहिजे. त्या अमृताला स्पर्श केल्यानंतर ते अमृत तुम्हाला अमर बनवतो, इतकी त्यात ताकद आहे. फक्त आपण त्याला स्पर्श केला पाहिजे. चला पुढे. श्रीमद भागवत गीता सुद्धा तुमच्या आमच्या करता आहे. अर्जुनाचं निमित्त आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्तवा मामका पांडवा क्षैव किमो कुर्वत संजया. भगवान गोपाल श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवत गीता सांगितली. तुम्हाला ज्ञान मिळावं असं वाटत असेल तर भगवद्गीता शिका, भगवद्गीता वाचा, भगवद्गीता कळून घ्या. तुम्हाला ज्ञान मिळावं असं वाटत असेल, संस्कृत कळत नाही ना माझ्या राजांनो तुम्हाला, मग ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षे शुभान. सर्वसामान्य व्यक्ती करता हरिपाठ आहे. ज्ञान विज्ञानाचा अभ्यास ज्याला करावा असं वाटत असेल त्यानं भगवद्गीतेत ज्ञानेश्वरीत हात घातला पाहिजे. अजून थोडं बाह्य ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर कधीतरी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी कवित्व करून ठेवलेला अमृत अनुभव नावाचा ग्रंथ तो कधीतरी हाताळला पाहिजे. स्वतंत्र जीवन जगायचं असेल तर कधीतरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचला पाहिजे. स्वतंत्र जीवन जगावं असं वाटत असेल तर कधी कधी धर्मवीर संभाजी महाराज यांचा छावा चित्रपट पाहायला पाहिजे. बरोबर ना? काय शिकवण आहे? अंधकारामुळे असणाऱ्या या कष्टकरी कलियुगातल्या समाजांना प्रकाशात आणण्याचं काम ही लोक करतायत. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे लोक करत राहतील. कारण या लोकांचा अवतारच त्याच्या करताय. अवतारच याच्या करताय. कशा करता? काही अज्ञान अंधकारामध्ये असलेले लोक आहेत त्यांना ज्ञानमय प्रकाशात आणण्याचं काम केलं पाहिजे. अजूनही काही अज्ञानी लोक आहेत त्यांना परमार्थ काय काही म्हणत नाहीत. आमचे लोक जातात ना महाराज, घरून आमची गाडी निघाली की लोक आमची चेष्टा करायला सुरुवात करतात. नीट ऐका, आमच्या गाड्या घरून निघाल्या की आमची चेष्टा चालू होते. निघाले बगडे पाहो, आम्ही 4-4 वर्ष घासलेली असते हो शेगावच्या संस्थेमध्ये, आळंदीच्या संस्थेमध्ये, तरी म्हणतात निघाले बगडे. आज कोणीकडे उडणार आहे तुमचा बगडा? म्हणजे आम्ही बगडे आहे का? समजून घेतलं पाहिजे. एखाद्या जाणाऱ्या महाराजाची, जाणाऱ्या साधूची जर हा चेष्टा करत असेल तो ज्ञानी नाही, तो 110% अज्ञानी आहे. म्हणून अशा अज्ञानी माणसाला सावध करण्यासाठी कधीतरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कोणाचं घेतलं पाहिजे मार्गदर्शन? संतांचं घेतलं पाहिजे. ते काय करतात? तमसो माम ज्योतिर्गमय, अंधकाराकडून प्रकाशाकडे आणण्याचं काम करतात. आणि एवढ्याच्या उपरही तुम्ही जर साधूचं ऐकत नसाल, एवढ्याच्या उपरही तुम्ही जर एखाद्या कीर्तनकार महाराजांचं ऐकत नसाल, एवढ्याच्या उपरही तुम्ही एखाद्या ज्ञानी विद्वान वक्त्याचं ऐकत नसाल तर मला असं वाटतंय हे जरी नाही काल जण दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरते सरती बा काड बांधून नेईल. सरती सरती बा, सरते शेवटी बा हाड बांधून नेईल. सरते शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय जाईल. 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 पिंगला 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगला महाद्वारी. महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगला महाद्वारी.
बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी ही नाट ताट भोपाळ्या जोगी मुका बैरा ही जी अभंग आहेत ही काही संतान करतात अशी नाही, ही सगळी आपल्या करता आहे. फक्त याचा कधीतरी आस्वाद आपण घेतला पाहिजे, याचे शब्दशः अर्थ चाकण्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. याची चव फार वेगळी आहे. महाराज म्हणतात या संत महात्म्यांचा अवतार करता याच्याकरता झालेला आहे. ते जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं तुम्हाला जर चांदी सारख्या गावामध्ये यायचं असेल, तुम्हाला देऊळगाव साखरशातून गाडी कलवावी लागते. रस्त्यानं येत असताना अनेक फाटे फुटतात, पण कृपा आशीर्वाद आहे आपल्याला, असं म्हणेल मी. उपकार आहेत आपल्यावर त्या सरकार मायबापाचे. देऊळगाव साखरशाहून तुम्ही निघाले, तुम्हाला चांदीला जायचंय, मधात अनेक फाटे फुटतात, पण सरकार मायबापानं जागोजागी पांढरे दगड लावून ठेवलेले आहेत. चानी 4 किलोमीटर, चतारी 8 किलोमीटर. जर ती पांढरी दगड नसली असती तर मला असं वाटतंय कीर्तन चानीत झालं नसतं, दुसऱ्याच एखाद्या फाट्यात घुसलं असतं. पण सरकार मायबापांनी आपल्याला ते मार्गदर्शन केलंय. बघा, सरकार मायबापानं मार्गदर्शन केलं म्हणून आज श्याम महाराजाची गाडी बरोबर चानीतच आली. माझा दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत घ्या. संत महात्म्यांनी सुद्धा आपल्यावर जागोजागी मार्गदर्शन ठेवलेलं आहे. एक दगड लावले आहेत. बाबा उठा, जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. अरे मरावं तर प्रत्येकाला लागतं रे, हे भीतीचं विधान आहे. येते नाही उर्वाली अवतार, ये रती पामर जीव किती. मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवायची, मग तुझी चिल्लर यादी काढायची. मोठ्यांना मरावं लागलंय, तुला सुद्धा मरावं लागणार आहे. पण मोठे मरून पुन्हा जन्माला येणार आहेत, आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुला जर मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? कधीतरी साधूच्या सानिध्यात आलं पाहिजे. साधू काय करतात? आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणा सारीखे करीती तात्काळ वेळ लागत नाहीत, कारण आमच्या संत महात्म्यांनी दुकान मांडून बसलेले आहेत. ते दुकान मांडून ठेवलेलं आहे. प्रत्येक माल त्या दुकानामध्ये विक्री करता उपलब्ध आहे. आपण जर एखाद्या किराणा दुकानामध्ये माल घेण्याकरता गेलो तर दुकानदार तुम्हाला 40 रुपये मागतो, आणि त्यावेळेस म्हणतो महाराज काय पाहिजे? आपण म्हणावं दुकानदार दादा मला नाही का 2 किलो साखर पाहिजे. मग दुकानदार म्हणतो 2 किलो साखर देतो, पण फुकट नाही, 100 रुपये द्यावे लागतील. 2 किलो साखर घेतल्यानंतर 100 रुपये तुम्हाला द्यावेच लागतात, कारण तो विक्री करता बसलेला आहे. पण आमच्या साधू महात्म्यांनी दुकान मांडलंय. प्रत्येक वस्तूचा विक्रा ते करतायत, पण फुकट आहे, फुकट. घातला दुकान पडिये तैसा आहे मान. 2 अभंग आहेत. एक 3800 नंबरचा अभंग वाचायचा, आणि एक 4500 क्रमांकाचा अभंग वाचायचा. एक घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. एक घातला दुकान पडिये तैसा आहे वान, आम्ही भांडारी देवाचे द्यावे घ्यावे मापवाचे. आम्ही देवाचे दास आहोत. हे दुकान आम्हाला देवाने मांडायला लावलं म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. मग महाराज हे दुकान मांडलं कशा करता? आमची एकच इच्छा आहे, आमच्या दुकानातला माल घेण्याकरता परमार्थ करणारं गिराईक आमच्या दुकानात आलं पाहिजे. पण दुर्भाग्य आहे समाजाचं, 7 दिवस सप्ताह असला कीच मंडपात दिसतात, नाही तर देवाची ना आपली जवळपास दूर दूर गाठभेट नसते. 7 दिवस सप्ताह बसला, 7 दिवस भागवत बसले की असं म्हणतात ऊत येते जिकडे तिकडे. आज श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर निर्माण समिती आपल्या गावामध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पावन पवित्र दरबारामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे, काम चालू आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला असं माहीत पडलं की सर्व तरुण मंडळी सहकारी आहे. बघा तुम्ही गावागावामध्ये तरुण मंडळी दिसत नाही. तरुण मंडळी फक्त शिवरायांच्या जयंतीतच दिसतील तुम्हाला, ते बी शिवरायांच्या जयंतीत दिसतील तुम्हाला, दुसरं दिसत ते. आपली शिवजयंती अशी झाली पाहिजे, आपली झाली पाहिजे म्हणजे ती काय आमची नाही का? आम्हाला म्हणतात हो लोक, आमची शिवजयंती अशी झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे? जमतं का आपल्याला? संतोष तुम्हाला कसं काय माहिती? अशी झाली पाहिजे शिवरायांची शिवजयंती. अरे बाबा, शिवराया कोण्या एकट्याचे नव्हते, 18 प्रगट जातीच्या लोकांना एकत्रित केलं होतं. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आणि शिवरायांची शिवजयंती तुमची आहे. आणि सिद्धेश्वर महाराज जीर्णोद्धार समिती मंदिर, ह्या मंदिरामध्ये जे काम करतोय, हे सहभाग करतोय, हा नाही का तुमचा?
हे तुमचंच आहे. अरे बाबा, आधी हे पूजलं पाहिजे, नंतर त्यांची पूजा केली पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपण आहे आणि यांच्यामुळे ते आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. मी त्याचाही विरोधक नाही, कारण हिंदू मी आहे, हिंदू आपणही आहे. 7 दिवस गावामध्ये सप्ताह बसला म्हणून फक्त सप्ताह मंडपाला आपण दर्शन दिलं पाहिजे 7 दिवस, नाही तर सप्त्याच्यात आपली भेट नाही. महाराज, हे कितपत चुकीचं आहे हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. याच्याकरता तुम्हाला परमार्थाची गोडी लागावी याकरता काय केलं पाहिजे? साधूच्या सानिध्यात आलं पाहिजे. बघा ना महाराज, मृदंगाचार्य बाबा, काय तुमचं नाव? मुकुंद महाराज. पहिलं नाव तुमचंच ना, मुकुंद महाराज. आपण फक्त परमार्थाच्या गप्पा करतो, आपण फक्त साधूच्या गप्पा करतो, तर एवढा आनंद आहे. साधूच्या सानिध्यात गेल्यानंतर जर साधूनं साधूसारखं आपल्याला बनवलं तर साधू होण्यात किती आनंद असेल. या साधूच्या गप्पा आहेत, ह्या प्रपंचाच्या गप्पा नाहीत. रामदास मामा, आमचे गुरु नेहमी सांगायचे, कीर्तन चालू असताना प्रपंचाच्या गप्पा करू नका. म्हणे का करू नका? अरे सगळे 4 भीतीत राहणार आहेत आणि 4 भीतीमध्ये काय असतं हे तुम्हाला सांगायचं काम नाही. विनेकरी बाबा, हा सांगायचं काम आहे का? प्रत्येकाला माहित आहे. अर्थात संसारिक लोकांना 4 भीतीमध्ये आपलेच लेकरं, आपलीच पत्नी, आपलेच मुलं, आपलेच गुरंढोरं. अरे प्रपंच हा दुःखाचा आहे, सगळ्यांना माहित आहे. कधीतरी 4 भीतीचा त्याग केला पाहिजे आणि 4 भीतीचा त्याग केल्यानंतर ज्याचा आस्वाद, ज्याचा अनुभव मिळतोय त्याचं नाव आहे परमार्थ. हा परमार्थ कुठं भेटतो? साधूच्या सानिध्यामध्ये. म्हणून काही लोक म्हणतात आम्ही साधूच्या सानिध्यामध्ये येणार नाही, आम्हाला परमार्थ करायचं नाही. करू नको, तडपू तडपू मरशील. पर्याय आहे तो. जन्मा मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर कधी काळी कोणाचं कीर्तन ऐकलं पाहिजे. मुक्त व्हावं असं वाटत असेल तर कधी कधी ज्ञानाच्या 4 गप्पा ऐकल्या पाहिजे. वैराग्य व्हावं असं वाटत असेल तर कधी कधी साधूच्या गप्पा ऐकल्या पाहिजे. कारण या लोकांनी प्रपंचाचा त्याग केला. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला जरा स्पष्ट सांगा, कळत नाही. ऐका, कीर्तन विनोदी तुम्ही नेहमीच ऐकता, कधीतरी चिंतन ऐकलं पाहिजे, विनोदी चिंतन ऐकलं पाहिजे. बघा कसं आहे, तर 4 भीतीमध्ये आपण राहतो. हा प्रपंच आहे. आमचे गुरु नेहमी सांगायचे, प्रपंचाच्या गप्पा कीर्तनात सांगायचे नाही. मी विचारलं, गुरुजी का सांगायच्या नाही? अरे म्हणे, घरामध्ये सगळ्या संसाराच्याच गप्पा असतात. आपल्या घरचे लोक म्हणतात तुम्हाला काही समजत नाही. घरचे म्हणतात ना तुम्हाला काही समजत नाही. मी 4 लेकराचा बाप आहे म्हणे, तरी म्हणते मला तुम्हाला काही समजत नाही. आता काय डोकं फोडू? हा प्रपंचच तसा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अनेकांनी यादी ठेवली महाराज. महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. विचाराला सुद्धा सुख शिल्लक सापडत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबा राय त्यांच्यावर एक ववी खर्च करतात. तुम्हाला प्रपंचामध्ये दुःख सुख नाही असं लोक म्हणतात, याच्या उपरही तुम्हाला जर विश्वास बसत नसतं ना, एक ववी टाकतो. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेन कवनाचे श्रवणी, तैसी सुख निंद्रार्थोने इंगळाची. विश्वमाऊली ज्ञानोबा राय एक ववी खर्च करतात. या कष्टकरी कलियुगामध्ये रामदास मामा प्रापंचिक लोकांना समाधान वाटण्याकरता. तुम्ही म्हणता महाराज प्रपंचात सुख नाही आहे, पण आम्ही ते मानतो. संत महात्मे म्हणतात तुमच्या समाधानाकरता मी सांगतो. म्हणजे काय? मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेन कवनाची श्रवणी. तुम्ही म्हणसाल महाराज संत महात्मे तर सांगतात या कानाचं त्या कानाला सुद्धा सुखाच्या गप्पा ऐकायला भेटत नाहीत, आम्ही तर पंचच्या गादीवर बसून उड्या मारतो. महाराजांनी दृष्टांत दाखवून दणका सुद्धा तितक्याच ताकदीचा दिला. बरं, हा काय करता महाराज तुम्ही? काही नाही, चांदी गावाच्या बाहेर माझं शेत आहे, या मेरीपासून त्या मेरीवर दिसतंय, बस रोल टच बंगला आहे माझा. 3 करोड रुपयाचा माझा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. बघा ना महाराज, येऊन बघा. घरी गेल्यानंतर ज्या गादीवर मी बसतो ती गादी कमीत कमी 5 मिनिटाची कुदत राहते, तिला स्पंच बसवलेले आहेत. ऐका, हा दृष्टांत आहे. याचा सिद्धांत काय? विश्वमाऊली ज्ञानोबा राय म्हणतात तुम्ही त्या स्पंचच्या गादीवर बसता, जितका आनंद तुम्हाला जोऱ्याचा बसण्यासाठी वाटतोय ना, तितकंच ते दुःख आहे. म्हणजे कसं? तैसी सुख नेंद्र अर्थोनी इंगळाचेनी. इच्छू डसला का कोणाला? नाही डसला. इंगळी इंगळी, हा तुम्हाला इंगळी इच्छू जर इंगळ्या जर पाहिजे असतील तर आमच्या गावात या भक्कम आहेत. दगड उचलला की इंगळी सापडते, फक्त थोडं वातावरण खराब पाहिजे. माझ्या गावची मंडळी चिसपूरचे लोक कीर्तनासाठी येऊन बसले. मी म्हटलं त्यांना येऊ नका, पण तरी सुद्धा आले. ते बघा 30-35 किलोमीटरवरून कीर्तन ऐकण्याकरता आले आणि मी सुद्धा चिखलीवरून या ठिकाणी आलो. विठाला विठाला याला सुद्धा छंद पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये नाही का, आजूबाजूला कुठं तमाशा असला की लोक पगडी बांधून गाडी बंडी झोपून जायचे. आबा कुठे चालले? कुठं? तमाशा ऐकायला. हा तमाशा ऐकायला चालले असं का? म्हणजे आपल्याला नाद येतो. तमाशा ऐकायचा सुद्धा पूर्वीच्या लोकांना नाद होता. तसं याही काळामध्ये काही लोकांना कीर्तन ऐकायचा नाद आहे. आमच्या लोकांना जास्त आहे. आता इथेही सद्गुरू भोजने बाबाजांचा जन्मोत्सव पुण्यतिथी महोत्सव चालू झाला.
की आमच्या गावच्या गाड्यावर गाड्या येतात, आमच्याच गावच्या येतात असं नाही, पंचकृषीतल्या गाड्या आटाडीमध्ये जातात. सगळ्या संतांची मांदियाळी एकत्रित होती. याचं कारण काय हो? लोकांना त्या गोष्टीचा छंद आहे आणि लागला पाहिजे. बघा ना तुम्ही, जेव्हापासून सप्ते ताट झाले, जेव्हापासून कीर्तनं वाढू लागले, जेव्हापासून परमार्थामध्ये सुख सुविधा झाल्या, तेव्हापासून तमाशे बंद पडले. अजून आपल्याला काय पाहिजे? वाईट वळणाकडे जाणारा माणूस जर परमार्थाकडे वळत असेल, याला म्हणतात साधूचे चमत्कार, याला म्हणतात संतांचे चमत्कार. विठाला विठाला म्हणूनच जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल माझ्या राजानं, तर कधीतरी साधू विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु गजानन महाराज. कळत न कळत का होईना आपल्याकडून परमार्थ व्हावा असं वाटत असेल तर साधूच्या गप्पा ऐकल्या पाहिजे. आता ऐका, साधूच्या गप्पा करणं वेगळं आणि साधू होणं वेगळं. या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. महाराज म्हणतात साधूच्या गप्पा ऐका, कारण ऐकल्यानं अनेक लोकांचा उद्धार झाला. किती लोकांचा उद्धार झाला? ज्या ज्या लोकांनी साधूचं ऐकलं, ज्या ज्या लोकांनी साधूच्या गप्पा श्रवण केल्या, सर्वांगाचे कान श्रवण करून घेतल्या, आज त्या लोकांची मंदिरं झाले. तुम्ही म्हणसाल काही उदाहरणं आहेत का? हो आहेत महाराज. बघा, सद्गुरु गजानन महाराज यांचे प्राणप्रिय पट्ट शिष्य पितांबर महाराज. पितांबर महाराज काय करायचे याचा जर तुम्ही विचार केला तर पितांबर महाराज दुसऱ्याचे वस्त्र शिवून देण्याचं काम करत होते. टेलर काम करत होते गावरान भाषेत. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये इतके रस झाले की त्यांनी त्यांचा व्यवसाय सोडून दिला, पण संगत नाही सोडली. कोणीतरी असं मार्गदर्शन केलं, पितांबरा कोणीतरी अवलिया पुरुष आहे, कोणीतरी विदेही अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा आहे, योगी आहे म्हणतात, त्यांचं नाव गजानन महाराज आहे म्हणतात. ज्या मंत्राचा जाप महाराज 24 तास 24 मिनिटं 24 सेकंद करतात, तो मंत्र म्हणजे गणगण गणात बोती आहे असं म्हणतात. कधीतरी त्या साधूच्या चरणावर जा. सुरुवातीला पितांबराने सुद्धा महाराजांचा धिक्कार केला. मला नको म्हणे अशा महाराजांची भक्ती. जे अंगावर कपडे परिधान करत नाहीत, जे अंगावर वस्त्र परिधान करत नाहीत, अशा लोकांच्या सानिध्यात जाऊन काही मी कपडे काढून घेऊ? साधू भक्ती करत असताना कधीतरी भक्ताची सुद्धा भक्तीची पराकाष्ठा असते. तुम्हाला काय वाटते परीक्षा नाही आहे? परीक्षा आहे माझ्या राजांनो, फक्त वेळ येऊ द्यावं लागते. आज तुम्ही परमार्थ करता, लोक तुम्हाला हसतात, हसू द्या, पण तेच हसणारे लोक उद्या तुमच्या पाया पडतात. ही परमार्थाची ताकद आहे. फक्त धीरे का फल मिठा होत आहे असं म्हटलं जात आहे. आली का लाईन? करा चालू. विठाला 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 तुम्ही परमार्थ करत राहा. तुम्हाला लोक चिडवतील, चिडवू द्या. तुम्ही सर्वसामान्य आहात माझ्या मावल्यांनो, माझ्या पितृतुल्य लोकांनो. ऐका, मोठ्यांची चेष्टा या लोकांनी केली. मी माझा अभंगही तुम्हाला सांगणार आहे, कारण अभंग 3 चरणाचा आहे आणि 3 मिनिटात त्याचा भावार्थ तुमच्या लक्षात येईल, इतका सोपा आहे. पण त्या अगोदर आजूबाजूचं बॅकग्राऊंड आपण घेतलं पाहिजे. संत सहजासहजी होता येत नाही. बघा ना तुम्ही, गजानन महाराज आज संतत्वाला प्राप्त झाले. आज तालुक्यापुरतं मर्यादित राहिलं नाही गजानन महाराज संस्थान, जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाही गजानन महाराज संस्थान, महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही गजानन महाराज संस्थान, भारतापुरतं मर्यादित राहिलं नाही गजानन महाराज संस्थान, तर आज ऑल वर्ल्डमध्ये गजानन महाराज संस्थांचं मार्गदर्शन घेतात. ही आपल्या विदर्भातल्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? काय होतं? का सहजासहजी झाले का महाराज? एवढं मोठी मूर्ती, एवढं मोठं संस्थान, जगविख्यात प्रसिद्ध संस्थान झालं, सहजासहजी झालं नाही. लोकांनी त्यांना चिडवलं म्हणून आज ते इथपर्यंत आले. एवढ्या मोठ्या महात्म्याला जर समाज चिडून एवढा मोठा महात्मा या स्टेपला, या गतीला येऊन पोहोचत असेल, आपले तर अजून 27 अभंग हरिपाठाचे बरोबर पाठ नाही. जर आपल्याला लोक चिडवत असतील, त्यात काय कमीपणा मानला पाहिजे बाबा? ऐका, पितांबराची भक्ती समर्थ सद्गुरू गजानन महाराजांवर हळूहळू वाढत गेली. व्यवसाय होता दुसऱ्याचे कापड शिवण्याचा, पण गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये इतका पागल झाला. भक्तीमध्ये पागल व्हावं लागतं बरं माऊल्यांनो. तुम्हाला असं वाटत असेल, हे नाही का महागडे कपडे घालून येतात, महागड्या गाड्यामध्ये बसतात, सोनं चांदी वापरतात, ही गती सहजासहजी प्राप्त होत नाही. कोणीतरी चिडवणारा असला पाहिजे. चिडवणारा असल्याशिवाय ज्याला चिडवतो त्याचा विकास होत नसतो. फरक एवढाच असते फक्त. कबीर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात,
सब्र कर बंदे, सब्र कर बंदे, मुसीबत के दिन भी निकल जाएंगे। सब्र कर बंदे, मुसीबत के दिन भी निकल जाएंगे और हंसी उड़ाने वाले के चेहरे एक दिन उतर जाएंगे। आज जो समाज तुम्हाला हसतो, आज जो समाज तुमच्या अंगावर चिखल फेकतो, आज जो समाज तुम्हाला चिडवतो, त्या समाजातले काही घटक, काही लोक तुमच्या पायावर दर्शन करण्याकरता येतात। ही कशाची ताकद आहे? अरे बाबा, तू जर मला चिडवलं नसतं तर आज मी या गतीला झालो नसतो, या गतीला गेलो नसतो। उदाहरण सांगेन मी तुम्हाला, पितांबर महाराज सुद्धा सांगेल। आणि मला असं वाटतंय एक विषय आठवला म्हणून तुम्हाला मी मंबाजी बुवा सुद्धा सांगतो। विठाला विठाला देहूच्या देवळामध्ये तुकोबाचं दर एकादशीला कीर्तन राहायचं। नीट ऐका, विको कमी करा। देहूच्या देवळामध्ये विठ्ठलाच्या समोर तुकोबाचं नेहमी कीर्तन असायचं। आणि तुकोबाचं कीर्तन ज्या देवळामध्ये असायचं ते देऊळ मंबाजी बुवाच्या शेताच्या धुऱ्यावर होतं। नीट ऐका, अजूनही आहे। मंबाजी बुवाच्या शेताला लागून असलेलं विठ्ठलाचं देऊळ, तुकाराम महाराजांचं दर एकादशीला होत असलेलं कीर्तन, ते कीर्तन श्रवण करण्याकरता मंबाजी बुवा येऊन बसायचे। कोण मंबाजी बुवा? ज्या मंबाजी बुवाने तुकोबाला काट्याच्या काडीनं मारलं ते मंबाजी बुवा। ऐका, विठ्ठलाच्या रावळामध्ये तुकोबाचं कीर्तन चालू झालं। पहिल्या कीर्तनामध्ये 40 लोक होते, दुसऱ्या कीर्तनामध्ये 80 झाले, तिसऱ्या कीर्तनामध्ये 120। हळूहळू गर्दी वाढत गेली। सांगायचे काय पैसे पडतात का? तुकोबाचं कीर्तन होतं ते परमार्थ तेव्हापासून सुरू झाला। हळूहळू गर्दी वाढत गेली। मंबाजी बुवाच्या शेतावर धुऱ्यावर ते मंदिर असल्यामुळे काही लोक विठ्ठलाचं दर्शन घेत होते आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारत होते। पण प्रदक्षिणा मारत असताना मंबाजी बुवाच्या धुऱ्यातून काट्या काढून येत होते लोक प्रदक्षिणा मारण्यासाठी। तर तुकोबाच्या सांगण्यावरून लोक दर्शनासाठी जात होते। लोकांच्या पायात काठी मोडू नये म्हणून तुकोबानं मंबाजी बुवाच्या शेतावरच्या धुऱ्याची एक काठी काढली। कशा करता? लोकांच्या सोयी करता। प्रदक्षिणा मारता येत ना भक्त लोक, पायामध्ये काटे नाही मुडले पाहिजे, हे इतके बारीक चिरीक विचार करणारे फक्त संत आहेत, दुसरं कोणी नाही। मंबाजी बुवाच्या शेताच्या धुऱ्यावरची एक काठी काढली तुकोबाने। मंबाजी बुवाला फार राग आला। तुकोबाच्या कीर्तनात येऊन बसायचे मंबाजी बुवा। दररोज तुकोबाचं कीर्तन असायचं दर एकादशीला। मंबाजी बुवा मुख्य श्रोता होते तुकोबाचे, मुख्य श्रोता। मंबाजी बुवा कीर्तनात आल्याशिवाय तुकोबा कीर्तनच चालू करत नव्हते, एवढी ताकद होती श्रवणाची सुद्धा। श्रोते सुद्धा तितके ताकदीचे असले पाहिजे बरं, नाही तर कीर्तनात जर दुर्दैवानं लईन गेली की लगेच सटकून जातात काही काही। कीर्तनात लईन गेली की लईनीचा फायदा मध्ये ही संधी आहे घ्या साधून। गणोदास म्हणे आली पर्वणी घ्यावी ती साधूनी प्रयत्न नाही। कीर्तनामध्ये लईन गेली की सवलतीचा फायदा घेतात। काही काही लोक कीर्तनकार पाहण्यासाठी येतात, जवान दिसतो का म्हातारा दिसतो। काही काही लोक कीर्तनकार पाहण्यासाठी येतात, स्वरात गातो का बेस्वर गातो। काही काही लोक निष्कर्ष पाहण्यासाठी येतात, अभंग सोडवतो का नुसतं प्रपंचाच्याच गप्पा करतो। आहे का नाही महाराज? आम्ही संस्थेचे विद्यार्थी आहे महाराज, आमच्या पाठीमागे गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे। विठाला विठाला गजानन महाराजांची ताकद आहे। नाही तर तुम्हाला असं वाटत असेल आज श्याम महाराजांचं कीर्तन आहे, किशोर भाऊने बंडू भाऊने या लोकांनी मला या ठिकाणी बोलावलं, हे कोण आणलं? कॉलेज कुमार। तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे पाहून हा नक्की कॉलेज रिटर्न दिसतो। काही लोक म्हणत असतील BA MA झालेलं असेल, एज्युकेशन असेल, कंप्लीट झालेलं असेल, 10वा वर्ग झालेला असेल। पण गजानन महाराजांची सेवा मी 4 वर्ष केली महाराज। त्या सेवेचं फळ त्यावेळेस नाही मिळालं, आता मिळालं। एकही दिवस खाली नाही, ही सेवेची ताकद आहे। म्हणून गजानन महाराजांची सेवा त्या काळात केली, त्या सेवेचं फळ आज आम्हाला भेटते। म्हणून तुमच्या समोर 4था वर्ग नपास माणूस ताकदीनं बोलतो, ही गजानन महाराज सेवेची ताकद आहे। बोललं पाहिजे ना, खरं सांगितलं पाहिजे, का सांगू नये? ऐका, म्हणून साधूची सेवा करा, साधूच्या गप्पा ऐका, कधीतरी साधूचं ऐका, ते तुमचं कल्याणाचं, ते तुमच्या हिताचाच विचार करतील। म्हणून माझ्या राजांनो, मंबाजी बुवा कीर्तन ऐकण्यासाठी यायचे। तुकोबाचं कीर्तन चालू झालं। मंबाजी बुवाच्या शेतातल्या धुऱ्यावरची एक काठी तुकोबाने काढली। मंबाजी बुवाला खूप राग आला। त्या धुऱ्याची काठी मंबाजी बुवाने घ्यावी, तुकोबाला 10 मारावं। मारलं हो तुकोबाला, मारलं तुकोबाला, तुकोबाला मारलं। तुकोबाचं कीर्तन त्या दिवशी होतं। तुकोबानं विना गळ्यात घेतला, रामकृष्ण हरी चालू करणार, दोन्ही नेत्र बंद केले। मंबाजी बुवानं तुकोबाला काठीनं वार केले। मंबाजी बुवा राग राग निघून गेले, घरी निघून गेले। पण तुकोबानं पाहिलं अनेक श्रोते कीर्तनासाठी बसलेले आहेत, पण माझा मुख्य श्रोता दिसत नाही, मंबाजी बुवा। समोर पाहिलं मंबाजी बुवा फरार। इकायला विचारलं टाळकरी, आमच्या भागवतबाव सारखे टाळकरी, का हो मंबाजी बुवा दिसत नाहीत? म्हणे नाही का, दुपारी तुमचं आणि त्यांचं भांडण झालं, त्यांनी तुम्हाला काठीनं मारलं, राग आला म्हणे त्यांना तुमचा। म्हणे मग घरी गेले। तुकोबाने विळा खाली ठेवला, चिपळ्या खाली ठेवल्या, मंबाजी बुवाच्या घरी मंबाजी बुवा
तुम्ही नसल्याशिवाय मला कीर्तन सांगायला मजा येत नाही. मंबाजी बुवा म्हणले, महाराज तुम्ही माझ्या हातचा मार खाऊन तुम्ही माझ्याकडे आले, मारलंय हो तुकोबा मी तुम्हाला, मारलंय मी तुम्हाला तुकोबा, त्रास दिलाय मी तुम्हाला तुकोबा, तुम्ही मला क्षमा करावे इतपत योग्य नाही महाराज मी, तुम्ही मारलंय, तुम्ही मला मारले. तुकोबा म्हणले, हो तुम्ही मला मारलंय म्हणून मी तुमच्याकडे आलो. दाखवा तुमचे हात माझ्याकडे. ज्या हाताने तुम्ही मला ज्या काठीनं मारले त्या काठीचे काटे तुमच्या हातात रुतले असतील म्हणून ते हात चेपून देण्याकरता मी या ठिकाणी आलो. बघा माझ्या राजानो, त्या मंबाजीबानं तुकोबाला मारावं, त्याच मंबाजीबाच्या एका एका डोळ्यात 2-2 अश्रूच्या धारा याव्या. याला साधू म्हणतात माझ्या राजांना, याला संत म्हणतात, याला साधू म्हणतात. सहजासहजी संत गतीला प्राप्त होता येणार नाही. तुम्हाला महाराज दगडाखाली सापडतील, तुम्हाला सद्गुरूही दगडाखाली सापडतील, वेगवेगळे कान मंत्र देणारे महात्मे सुद्धा तुम्हाला या कष्टकरी कलियुगामध्ये सापडतील. पण तुकाराम महाराज सारखे संत उघडा मंत्र देणारे सापडणार नाहीत. हा उघडा मंत्र आहे, महामंत्र आहे वारकरी संप्रदायाचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे, अमृतासारखा मंत्र आहे. बाकीचे मंत्र कान देणारे आहेत. संत अनेक होतील, साधू अनेक होतील, महाराजही अनेक होतील, पण जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सारखे फक्त तुकाराम महाराजच होतील. हे सहजासहजी संत झाले नाही. मोठ्याची यादी डोळ्यासमोर घ्या. माझे तुकाराम महाराज तर असं म्हणतायत, मंबाजीबानी मला मारलं, मंबाजीबाला मी विनंती केली, मंबाजीबा तुम्ही माझ्या कीर्तनात असल्याशिवाय मला कीर्तन सांगता येणार नाही. ज्या मंबाजीबानी तुकोबाला 10 मारावं तेच मंबाजीबा वाहत असलेल्या नेत्रांनी भरलेल्या अश्रूंनी तुकोबाच्या कीर्तनात येऊन बसावे आणि नंतर कीर्तन चालू व्हावं. बघा तुम्ही, खाली श्रवण करण्यासाठी बसलेला श्रोता जर तुकोबाला मारत असेल, तुकोबाला त्रास देत असेल, त्या तुकोबानी आज समाजाचा त्रास सहन केला म्हणून आज जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. तुम्हाला नुसतं महाराज व्हायचं असेल तर या समाजाची टोमणे तुम्हाला ऐकावेच लागतील. खरं आहे का खोटं आहे? ऐकावेच लागतील आणि ऐकावं लागेल. ज्या ज्या लोकांनी ऐकलं त्यांचं कल्याण झालं. मला एक सांगा, तुम्ही शाळेमध्ये गेले महाराज, मी शाळेत गेलो, ज्या ज्या लोकांनी मास्तरच्या हातचा मार खाल्ला हा माऊली हो, तुम्ही काय मास्तर लोकांनी तुम्हाला मारलं नाही असं काही नाही, तुम्हालाही शिक्षा केली. ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या मुलामुलींनी शिक्षकाच्या हातचा मार खाल्ला ना, ती मुलं आज नोकरीवर आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, देश सीमेकरता आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी मास्तर आहे, कोणी एसटी ड्रायव्हर आहे, कोणी कंडक्टर आहे, तर कोणी पायलट आहे. ज्या ज्या लोकांनी शिक्षकाच्या हालची शिक्षा करून घेतली, मार खाल्ला, ती लोक आज सरकारी खुर्चीवर बसलेले आहेत. आणि काही लोकांनी मास्तरला सांगितलं तू फक्त हात लावून दाखव. हा होते काही तू फक्त हात लावून दाखव, मी मा बापालाच घेऊन येतो इथं आणि त्या वर्गातून तुला बाहेर काढून आणतो का नाही पाय. ही पोरं आज ढोरा मांगा आहेत. परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्यांनी शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला ती नोकरीवर आहेत आणि ज्यांनी शिक्षकाला पलटवार करून शिव्यागाळ केली ती ढोरा मांगा आहेत. ढोरा मांग जाणारे कोणतं मटेरियल आहे जास्त, मग तेच आहे. आपल्या अंगाला हात लावून पाय, मग आपण मोठ्या माणसाचे लेकराव. अरे तू किती मोठ्या माणसाचा असू द्या, आमच्या संस्थेत सुद्धा 35 मुलं शिकतात महाराज. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता गजानन महाराज संस्थान शेगाव आणि मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली, जसं गजानन महाराज संस्थान शेगाव मुलांना फुकट शिकवते, तसं आम्ही सुद्धा आमच्या वारकरी मुलांना 1 रुपया डोनेशन न घेता फुकट शिकवतो. 25 वर्षापासून आमची वारकरी शिक्षण संस्था चालू आहे. अनेक संस्था चालू आहेत पण त्या संस्थेचं डोनेशन आहे 25,000, 30,000, 35,000. आम्ही 1 रुपया दिला तरी घेत नाही. परमहंस रामकृष्ण मौनी बाबाचं एक वाक्य आहे, बाबा रे या मुलांकरता ते संस्थान उभं झालेलं आहे, म्हणून संस्थानामध्ये येणारा निधी आहे, कीर्तनाच्या माध्यमातून येणारा निधी आहे, तो निधी या मुलांना आला पाहिजे. आमच्या मौनी बाबाचं सुद्धा एक वाक्य जाता जाता घेऊन घ्या, ऐका. कोणतं? शिर्डीच्या साईबाबाचं एक वाक्य आहे, रामदास मामा संतोष बुवा. शिर्डीच्या साईबाबाचं वाक्य कोणतं आहे? सबका मालिक शाबास. अकोलकोटच्या स्वामी समर्थाचं एक वाक्य आहे, भिवू नको मी तुझ्या. मुंगसाजी बाबाचं एक ब्रीद वाक्य आहे, सद्विचार सदाचार. गजानन महाराजांचं एक ब्रीद वाक्य आहे, गण गण गणात बोले. तसं परमहंस रामकृष्ण मौनी बाबाचं सुद्धा एक ब्रीद वाक्य आहे, ज्याचे त्याला. ज्याचे त्याला याचा विचार जर तुम्ही कधी केला ना, तुमचं कर्म जर चांगलं असेल तर फळ सुद्धा चांगलं भेटणार, आणि तुमचं कर्म जर वाईट असेल तर 110% नारदाच्या गादीवरून सांगतो तुमचं वाटोळं होणार म्हणजे होणार. ज्याचे त्याला. आणि सिंपल उदाहरण द्यायचं म्हणजे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, तैसे ज्याचे कर्म तैसे घडते तुझे ईश्वर, तैसे
ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे दारुनी सत्वर वा वा. जगी जीवनाचे सार घ्यावे दारुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे सिंपल एक शपक उदाहरण तुमच्या समोर सांगलं. हे काही कोण्या गात्यातलं नाही, काही नाही, माथ्यातलं आहे. एका कवीनं सुंदर गायलेलं आहे शिंदे परिवारातील, नाही का? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. एकच अर्थ आहे महाराज, तुमचं कर्म जर चांगलं असेल तर फळ चांगलं भेटणार, पण एकदम कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका बरं. तुम्हाला असं वाटत असेल माऊल्यांनो मी तर दररोज हरिपाठ घेतो, मला का ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न होत नाहीत? ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला एक दिवस नक्की प्रसन्न होतील. तुमचं काम तुम्ही कधी सोडू नका, तुमचा धर्म तुम्ही कधी सोडू नका, तुमच्या संप्रदायातला असलेला तुमचा नित्यनेम तुम्ही कधी सोडू नका. फळ 100% भेटाल. नाही तर मग तुम्ही हारसाल, तुम्ही म्हणसाल महाराज फळ भेटूनच नाही राहिलं. फळ भेटलं असतं तर आम्हाला करायला आनंद वाटला असता. राजांनो, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्ही फक्त तुमचं कार्य चालू ठेवा. ऐका, तुम्ही जर नित्य नेमानं तुमच्या घरामध्ये हरिपाठ घेत असाल, तुमचा हरिपाठ चालू असेल, 20 वर्षापासून हरिपाठ चालू असेल, आणि तुमच्या घरचा बुवा जर तुमच्या घरी हरिपाठ चालू असताना दर रविवारी काळी पिशवी घेऊन येत असेल, काळी पिशवी, काळी पिशवी समजते का? काळी पिशवी. तुम्ही नियमाचा हरिपाठ करता माऊल्यांनो, पण तुमच्या घरचा बुवा दर रविवारी काळी पिशवी घेऊन येते, काळी पिशवी. त्या काळ्या पिशवीमध्ये काय असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तो काळी पिशवी घेऊन येतो, तुम्हाला म्हणतो आपल्या घरात हे चालणार नाही, आपल्या घरात हे असं हरिपाठ वगैरे काही चालणार नाही. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तुमचा घरचा बुवा जर म्हणत असेल काळी पिशवी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये असं काही चालणार नाही, तरी सुद्धा तुम्ही हार मानायचे नाही. तुमचा हरिपाठ तुम्ही चालू ठेवायचा. तुमचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तुमचा हरिपाठ तुम्ही चालू ठेवायचा. बघा, दर रविवारी काळी पिशवी आणतो ना तुमच्या घरचा बुवा, एक दिवस तुमचा हरिपाठ ऐकून तो काळी पिशवी आणणारा माणूस तुमच्या सोबत हरिपाठ म्हटल्याशिवाय राहणार नाही. हे तुमच्या हरिपाठाचं फळ आहे. फळ आहे. फक्त तुम्ही विचार करसाल बाबा की मला लगेच पाहिजे, लगेच नाही भेटत रे बाबा फळ. साधना करावी लागते. आज हे मृदंगाचार्य एवढा सुंदर मृदंग वाजवतात. आज ही गाणारी संगीत अलंकार, संगीत विभूषित, संगीत रत्न आहेत. यांना आरो तयार करण्याकरता हजारो वर्षानुवर्ष साधना करावी लागते. या लोकांना मृदंगाचे मुखडे तुमच्या कानावर येण्याकरता तुम्ही म्हणता वा काय मृदंग वाजतो, काय मुखडे वाजवतात महाराज, काय 16 सरपटीचे बोल वाजवतात, काय सरपटी मात्रा 4, सरपटी मात्रा 12 उतरण्या काय सुंदर वाजवतात, काय जादू आहे हो तुमच्या हातात, काय मुखडे वाजवता तुम्ही, काय लग्गी वाजवता. हे त्यांना विचारा, ते सांगतील महाराज आता तुम्हाला आनंद भेटतो आमच्या वाजवण्याचा, पण कधीतरी आमच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहिलं पाहिजे. 10 वाजता रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही इंद्रायणीच्या तीरावर जाऊन बसायचो. तिथं विश्वमाऊली ज्ञानोबा आहे आमची माऊली आम्हाला खुशीत घ्यायची. रात्री 10 वाजतापासून सकाळी काकड्याच्या टायमापर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत पहिली आंघोळ आम्ही घामाची करायचो. म्हणून आज घामाची आंघोळ जर आम्ही त्या काळात केली नसती तर आज तुम्हाला ऐकायला मुखडे गोळ वाटले नसते. याच्या पाठीमागचा इतिहास काय, यांच्या पाठीमागे यांची साधना आहे. ही लोक चांगली गातात, ही सगळी लोक स्वरबद्ध गातात. तुम्हाला वाटतं काय सुंदर आवाज आहे महाराजांचा. महाराज हा सहजासहजी आवाज कोणाचा चांगला होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा घासावी लागते. आता आमच्यासारखे लोक काही वेळेस गातात. आता आम्ही कधी कधी वर गेलो की आम्हाला खाली येता येत नाही, आणि खाली असलो की वर जाता येत नाही. याच्यासाठी सुद्धा साधना असली पाहिजे. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला 100% मिळेल. फक्त तुमची जी साधना आहे ही साधना तुम्ही चालू ठेवा. विठाला 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 म्हणून साधूच्या सानिध्यामध्ये या, साधूच्या संगतीत या. काही लोक विचार करतात महाराज आम्ही साधूच्या संगतीत येत नाही, आम्ही डायरेक्ट साधू जर झालो तर. आता ऐका, आम्ही डायरेक्ट जर साधू झालो तर, मी एकाला विचारलं तुम्ही डायरेक्ट साधू का होता? म्हणे मग साधू होण्या इतपट आमच्यात योग्यता आहे. म्हणे कशी काय? 100 एकर जमीन आहे म्हणे आमच्याजवळ. श्रीमंत माणसं कधी काळी साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. मोठे माणसं, पैशानं श्रीमंत असलेले माणसं कधी काळी साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. आमचे साधू मोकळ्या हाताचे आहेत. आमच्या साधूवर पैसे नाहीत माऊली, पण आमचे साधू कधी काळी या जगाची बराबरी करण्याचा प्रयत्न करतायत. मोठे माणसं आहात ना तुम्ही, पैशानं शेतीनं श्रीमंत आहात, गाडी घोडी नोकर चाकर आहेत तुमच्याकडे, तुम्ही साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करता. संत महात्मे म्हणतात काही श्रीमंत माणसं साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. काही चांगली पोपटासारखी पटापटा बोलणारी लोक संताची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. पोपटासारखी पटापटा बोलणारी लोक चांगली जरी बोलत असली तरी तो साधू होत
साधू होत नाही. एका ठिकाणी असंच झालं, एका गावामध्ये झेंडावंदन करायचं होतं, झेंडावंदन. आणि नेमके जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित निर्माण झाले. गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यावेळेस 15 ऑगस्टचा झेंडावंदन करण्याकरता येतील. आता वास्तविक पाहता ते पैसे भरून जिल्हाध्यक्ष झालेले माणसं दोघं नवरा बायको झेंडावंदन करण्याकरता आले. पण झेंडावंदन करण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बाहेर ठेवली होती, जशी यांनी महाद्वारामध्ये ठेवली ना. बघा किती सुंदर वातावरण आहे. या कार्यकर्त्यांना माझा मानाचा मुजरा आहे. आल्या आल्या कीर्तनकारा अगोदर राजाचं दर्शन होतं आणि नंतर व्यासपीठाचं दर्शन होतं. हे बऱ्याच ठिकाणी जातो, कुठं कुठं असं पाणी पडते पा घागरीतून सुस्वागतम सुस्वागतम. पण या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काय वैराग्य भेटतं त्या राजापासून. महाराज घाबरू नका तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आम्ही आहे तुमच्या पाठीशी, तुम्ही लढा. कारण आम्ही तुम्हाला आज स्वतंत्र बोलण्याचं स्वतंत्र तयार करून दिलंय, स्वतंत्र जगण्याचं स्वतंत्र मिळून दिलंय. आणि खरोखर जर उपकार कोणावर असतील, आपल्यावर असतील, कोणाचे असतील तर ते राजाचे आहेत. म्हणून राजाची मूर्ती आल्या आल्या त्या ठिकाणी दिसली. म्हणून जिल्हाध्यक्ष भाषण करण्याकरता आले. त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं म्हणे, आहे गावातल्या लोकांनी आपल्याला 15 ऑगस्टचा झेंडावंदन करण्याकरता बोलावलं, पण झेंडावंदन करण्याच्या अगोदर म्हणे थोडं भाषण करावं लागतं. बायको म्हणली मी तुमचं भाषण दररोजच ऐकते, मी नाही ऐकणार म्हणे तुमचं भाषण. हा म्हणे अगं जोडीनं बोलावलं, जिथं मुंडकं जात असेल तिथं टाली गेली पाहिजे, नुसतं मुंडकं जाऊन फायदा काय. म्हणे मग चाल म्हणे सोबत. अशी स्कॉर्पिओ घेतली, निघाले दोघं जण. गाडी बाजूला उभी केली, चांगलं भाषण चालू झालं. खूप भाषण चालू झालं. आता पहिल्यांदा एवढा मोठा समाज त्यांनी पाहिला. ते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते. भला अगडबंब बसलेला सगळा मंडप गचून भरला होता. मस्त भाषण चालू झालं. 1 तास 1.5 तास पावणे 2 तास कीर्तन सुट्याची पाळी आली तरी भाषण चालूच होतं. महाराज 11:15 वाजले, 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिले. पण पहिल्यांदा जिल्हाध्यक्षाची माईकची त्याची गाठभेट झाली. भला मोठा समाज बसेल दिसला म्हणून भाषण थांबवलं नाही. 1 तास 1.5 तास 2 तास पावणे तास खूप चांगला भाषण चालू झालं. आले कार्यकर्ते, महाराज खूप छान बोलले हो साहेब, तुम्ही खूप छान बोलले. गेलं त्या गाडीजवळ, गाडीचं गेट उघडलं, बायकोला म्हणे ऐकलं का म्हणे तू. म्हणे काय, भाषण खूप चांगलं झालं म्हणे. बायको म्हणली मला माहित आहे भाषण चांगलं झालं म्हणून. म्हणे तुला कसं काय माहित, मी तुमचं घरात नेहमीच ऐकतो म्हणे भाषण. माणूस बाहेर कितीही वाकड्या मिशीनं फिरत असला तरी घरात गेला की त्याच्या मिशीचा वाकडा हा खाली होत असतो आपोआप. माणूस बाहेर कितीही माजरी सारखा करत असला तरी घरात गेल्यानंतर तो अगरबत्ती छापच होतो. तुम्ही मोठ्याचं उदाहरण पहा आणि मग छोट्याचे उदाहरण पहा. असं भाषण झालं म्हणे. पण ऐकणारे सगळे मूर्ख होते म्हणे. काय म्हणे, कोणाला सांगे, स्कॉर्पिओ मध्ये बसलेल्या त्याच्या बायकोला. ऐकणारे सगळे मूर्ख होते म्हणे. बायको म्हणे मला माहित आहे ते ऐकणारे मूर्ख होते. हा म्हणे तुला कसं काय माहिती ते मूर्ख होते, तुम्ही नाही का म्हणे सारखे म्हणत होते माझ्या भावांनो. म्हणजे म्हणे मग बरोबर आहे म्हणे. ऐकणारे ज्या अर्थी मूर्ख होते त्या अर्थी तू मोठा मूर्ख असला पाहिजे म्हणे. कसं काय, तुमचे भाऊ होते ना म्हणे ते. एखाद्या व्यक्तीला चांगलं बोलता येतं म्हणून तो साधू होतो असं नाही. तुम्हाला पैशानं श्रीमंत होता येईल म्हणून तो साधू होतो असं नाही. संत महात्मे असं वर्णन करतात, शाब्दिकाचे काम नाही ते अभंगाच्या पहिल्या चरणात संताचा महिमा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. वाह, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. जय हो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. सताचा महिमा तो बहु दुर्गम. सताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय.
काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदूर झाली म्हैस गाय बहुदूर झाली म्हैस गाय बहुदूर झाली म्हैस गाय बहुदूर झाली म्हैस ठोपार खुमाय गाय कुमार ठोपार खुमाय कुमार कुमार ठोपार खुमार कुमार ठोपार खुमार ठोपार खुमार कुमार कुमार ठोपार खुमार कुमार जय जय ठोपार जय जय ठोपार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबाराय सांगतायत संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही देते. तुम्हाला कितीही पोपटा सागर चांगलं बोलता आलं तरी सुद्धा जेवढा संतांचा महिमा वाटतो सोपा तितका सोपा नाही. महाराज बोलणं सोपं वाटते लोकांना, खूप चांगलं वाटते. काळे डग असतात ते दिसायला तरी सांगावं लागते काय चांगले बोलता हो तुम्ही काय सुंदर बोलता हो तुम्ही. तुमच्यासारखं कोणी बोलतच नाही. त्याची तोंडावर स्तुती केली की तो अजून फुगत असतो, इतका फुगत असतो, इतका फुगत असतो की फुग्यासारखा एक दिवस तो फुटून जात असतो. तुम्हाला चांगलं बोलता आलं म्हणून साधू होता येईल असं नाही. तुमच्याकडे जास्त पैसा असला म्हणून साधू होता येईल असं नाही. साधूच्या जीवनामध्ये तो त्याग आहे, तो त्याग तुमच्या आमच्या जीवनात असला पाहिजे. तुकाराम महाराज घरातच राहत होते माझ्या राजांना, पण घरात राहून सुद्धा मुलगी पत्नी त्यांचा प्रपंच नेटका होता हे सगळ्यांना माहित आहे. तरी सुद्धा देहूसारख्या वाड्यामध्ये त्यांना राहून नामस्मरण करता येत नव्हतं का? नामस्मरण तुकोबाला करता येत होतं, पण तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरच का निवडला, गोराळा काच निवडला, भामचंद्र का निवडला? महाराजांनी विचार केला घरात बसून जर प्रपंच झाला असता, घरात बसून जर प्रपंच झाला असता तर आज धर्म मंडपात कीर्तन ऐकण्याकरता आले नसते तुम्ही. साधना आहे महाराज, ही त्याग असला पाहिजे जीवनामध्ये. तसं आमचे गुरु नेहमी सांगायचे की बाबा रे लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही साधना करत राहा. मी विचारलं गुरुजी का? लहानपणापासून शेवटपर्यंत विद्यार्थी हा किती मोठा झाला तरी तो विद्यार्थीच असतो, विद्यार्थीच असतो, तो मोठा नाही होत. शिकण्यासारखं खूप आहे. एखादा व्यक्ती जर चांगला बोल वाजवत असेल घेतला पाहिजे आदर्श, एखादी नवीन चाल निघत असेल घेतली पाहिजे, एखादा चांगला दृष्टांत निघत असेल घेतलं पाहिजे, एखादा चांगला विनोद तुम्हाला ऐकावा असं वाटत असेल तो घेतला पाहिजे. कारण शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी आहे पण, आणि विद्यार्थी अवस्थेला प्राप्त होण्याकरता सुद्धा, कीर्तनकार होण्याकरता सुद्धा, साधू होण्याकरता सुद्धा, संत होण्याकरता सुद्धा जीवनामध्ये त्याग अत्यंत महत्वाचा आहे, असला पाहिजे. ही त्यागाची स्टेप शेवटची आहे. गीतेमध्ये सांगितलंय श्रेयो हि ज्ञानाभ्यासा ज्ञाना ध्यान विशेषजे ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांती निरंतरम. काय कर्म आहे, काय फळ आहे, काय भाव आहे? महाराज म्हणतात त्याग जीवनामध्ये असल्याशिवाय, समर्पण जीवनामध्ये असल्याशिवाय ह्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणून पैशाने श्रीमंत असलेले माणसं साधू होऊ शकत नाही. साधू सारख्या गप्पा करणारे लोक साधू होऊ शकत नाही. कल्पना करा एखादा दगड शंकराच्या लिंगाच्या आकाराचा दगड जर पडेल असला, शंकराच्या पिंडीच्या आकाराचा एखादा दगड पडेल असला, अज्ञानी आहे आपण लोक सगळे, शंकराच्या लिंगाच्या आकाराचा दगड पडेल दिसला की एक माऊली त्या दगडावर गुलाल टाकते, दुसरी माऊली त्या दगडाजवळ नारळ फोडते आणि तिसरी माऊली त्याच दगडाजवळ अगरबत्ती लावते. तो दगड आहे का? तो लिंग आहे का? महाराज याचा जर विचार आपण केला तो शंकराच्या लिंगाच्या आकाराचा, अर्थातच महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा तुम्हाला दगड दिसला म्हणून ती शंकराची पिंड होऊ शकत नाही, तो शेवटपर्यंत दगडच राहणार. साधूचं सुद्धा तसंच आहे. एक सुभाषित फार सुंदर आहे, मी सांगतो आणि सेवा समाप्त करतो. स्वर द्या. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिक्यम गजे गजे साधवा नहीं सर्वत्र
चंदनम नवने वने. चंदनाचे अनेक प्रकार सांगितले. जसं प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती सापडत नाही, प्रत्येक हातीच्या दातामध्ये मोती सापडत नाही, माणिक सापडत नाही, प्रत्येक पर्वतावर, प्रत्येक शेतात, प्रत्येक धुऱ्यावर ओरिजिनल 52 चंदन सापडत नाही. तसं प्रत्येक गावात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक राज्यात ओरिजिनल संत सापडत नाहीत. कारण संत हे कधी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात राहत नाहीत, एकांताचा वास ते पाहत असतात. म्हणून ओरिजिनल संत जर तुम्हाला पाहिजे असले, तुम्ही म्हणसाल महाराज आमच्या चांदीमध्ये तर बरेच लोक येतात येतात ना, मी कुठं नाही म्हणतो, पण ते ओरिजिनल नसतात. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा, नदी नये पैगा, आशान म्हणून ये लिंगा, म्हणून नये लिंगा. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. भागवत महाराजांनी फार सुंदर उदाहरण या ठिकाणी दिले. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. मी सांगितलंय, महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा एखादा दगड दिसत असेल, लोक त्याच्यावर अज्ञानी असल्यामुळे गुलाल टाकत असतील, म्हणून त्याला शंकराची पिंड संबोधू नका. चांदीच्या आजूबाजूला एखादी नदी तुडुंब भरून दररोज 24 तास वाहत असेल, त्याला समुद्राची उपमा देऊ नका. तसं एखादा भगवे वस्त्र परिधान केलेला, कपाळाला भगवा गंधक परिधान केलेला जर तुमच्या गावामध्ये येत असेल, तर त्याला संत संबोधू नका. कारण ओरिजिनल संत गावात येत नाहीत आणि डुप्लिकेट संत गावात आल्याशिवाय राहत नाहीत. कसा असते त्यांचा अवतार पहा तुम्ही. असे मस्त भगवे कपडे परिधान केलेले असतात, कपाळाला आडवं लावलेलं असतं मस्त भगवं, आणि बरोबर शहानिशा केलेली असते. बरोबर पाहतात ते एखाद्या म्हातारीचा चेहरा की ही म्हातारी आपल्याला 2-4 पायल्या गहू देईल, अशाच म्हातारीच्या घरी जातात ते. माय आम्ही आलो माय तुमच्याकडे, अशी मस्त पेटी लटकलेली असते त्यांच्याकडे. बघा, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, बाबा जन्माले उकांड्यात, अक्कलकोटाकून दांडगापुराकड, बाबा निघाले पोटाकड. बाबा कोणाचं घेत नाही माय, बाबा कधी कोणाचं घेत नाही माय, पण तुझ्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते माय. मला माहित आहे तुला 2 मुलं आहेत, एक मुंबईला असतो, एक पुण्याला असतो. प्रत्येकाला 15-15 लाख रुपयाचं पॅकेज आहे. एक मुलगी सुद्धा आहे माय तुला, मुलीला सुद्धा मुंबईला दिलेलं आहे. त्यांच्या घरचे मिस्टर सुद्धा इंजिनियर आहे. असं त्या आजीला त्या फसवगिरी बाबांना म्हटलं की आजी म्हणते बाबा मनात इच्छा होती 2 पायल्या देण्याची, पण आता 2 पायल्या देत नाही, मग 12 पायल्या घेऊन जाय. एकनाथ महाराज याच्यावर परफेड उदाहरण टाकतायत. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुनी तयास धन देती, संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. एकनाथ महाराजांनी याच्यावर उदाहरण खर्च केलं. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुणे तयास धन देती. तुम्ही त्या संन्यासाला दिलं नाही मावशांनो, संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. म्हणून ओरिजिनल संत तुम्हाला जर ओळखायचे असतील ना, तर कीर्तन कथेच्या माध्यमातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पोपटासारख्या गप्पा कोणीही करत असेल त्याला साधू म्हणू नका. एखादा पैशानं श्रीमंत असेल माणूस त्याला साधू म्हणू नका. का साधू म्हणू नका? संत महात्म्यांनी याचा त्याग केलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता यायचे. ऐका, चाकणच्या जवळ लोहगाव आहे आणि चाकणच्या जवळ लोहगाव मध्ये तुकोबाचं कीर्तन व्हायचं, ते त्यांच्या मामाचं गाव आहे. आणि तुकोबाची एक पत्नी रखमाई तिची होती, त्यामुळे लोहगावचं कीर्तन जिजाई साहेबांच्या कानावर कीर्ती गेली. असं म्हणायचे, वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचं लोहगावला कीर्तन असायचं. कधी काळी जिजाऊ साहेब राजांना भेटल्या, राज छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाई साहेबांच्या चरणाला स्पर्श करावा. काय म्हणता आऊसाहेब? आमच्या कानावर तुकोबाची कीर्ती आली, लोहगावला तुकोबाचं कीर्तन असतं असं म्हणतात. कधी काळी स्वराज्याचा विचार बाजूला ठेवून तुकोबाच्या विचाराचा विचार घेत जा. शब्द कळतात ना तुम्हाला? हे कोणी सांगावं? छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं जिजाऊ साहेबांनी सांगावं. लोहगावला तुकोबाचं कीर्तन होते असं सांगत होत्या आणि तिथं जा
तुकोबाचं कधीतरी कीर्तन ऐका, स्वराज्याचा विचार थोडा बाजूला ठेवा. गेले छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाचं कीर्तन ऐकण्याकरता. अभंग तुकोबाला दुसरा घ्यायचा होता. डोळे बंद आहेत तुकोबाचे, कीर्तन चालू झालं. अभंग कीर्तनाचा घेणार, समोर बसलेली वजस्वी मूर्ती बसलेले दिसले. हातातलं शस्त्र खाली ठेवलं. राजे अजान भाऊ सारखे दिसत होते. ताट बसले महाराज मांडी घालून तुकोबाच्या पुढे. तुकोबाने पटकन नेत्र उघडले. जसे तुकोबाने डोळे उघडले तसं लखलख तेजस्वी चेहरा तुकोबाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिसला. आणि जसे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाला कीर्तनात बसेल दिसले, तुकोबाने अभंग बदलला. कोणता अभंग बदलला? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, राज हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही नामस्मरणानं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करू, पण प्रेमानं सांगण्याचा प्रयत्न करू, या समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करू. जिथं आमचं प्रेम कमी पडेल तिथे तुम्ही शस्त्र वापरा, हेची आम्हा करणे काम. आम्ही परमार्थ करून संप्रदाय वाढवून या लोकांना भक्ती मार्गाने लावू. शेवटी शब्दाच्या वाणीनं जर समाज सुधारत नसेल राजे, तर कधीतरी मयानातली तलवार तुम्हाला बाहेर काढावी लागेल. हे मार्गदर्शन कोणी करावं? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे तुकाराम महाराज होते. आपल्याला सुद्धा अनुभव पाहिजे. आपले मावळे आज दिसत नाहीत. आपले मावळे फक्त 19 फेब्रुवारी दिसतात. छाती टोकून सांगतात च्या मायाला 19 फेब्रुवारी जगात भारी. अरे एवढं ठीक आहे बाबा रे, पण ज्या राजाची आपण जयंती थाटामाटामध्ये साजरी करतो, ते राजे काय करत होते याचा विचार कधी केला पाहिजे ना आपण, का नाही महाराज? आपण फक्त राजांसारखी दाढी वाढवतो, राजांसारखी चंद्रकोळ कपाळाला लावतो, पण राजांनी ज्या महापुरुषाचे, राजांनी ज्या संतांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये उतरवले, त्यांचा विचार आपण कधी करत नाही. म्हणून कधी काळी त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. ही सुरुवात कुठून केली पाहिजे माऊल्यांनो? तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे. विठाला 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 विठाला, तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये होते. 7 महिन्याचा गर्भ होता जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये राजांचा. त्यावेळेस शेजारीन पाजारीन महिला मंडळी आल्या जिजाऊ साहेबांकडे. आई आई तुमच्या उदरामध्ये बाळ आहे. डोहाळे लागले माझ्या जिजाऊ साहेबांना. विचारलं आई तुम्हाला काय करावं वाटते? जिजाऊ साहेबांच्या ठिकाणी जर एखादी खेड्यापाड्यातली असली असती ना महाराज, तिनं म्हटलं असतं मला कढईत भजे करून खा वाटतात. पण तिला रत्न जन्माला घालायचा होता, स्वराज्य संस्थापन करणारा पुत्र जन्माला घालायचा होता. त्यावेळेस त्या महिलांनी जिजाऊ साहेबांना विचारलं तुमच्या उदरामध्ये बाळ आहे, तुम्हाला डोहाळे लागले. डोहाळे लागले असताना तुम्हाला काय करण्याची इच्छा होते? त्यावेळेस जिजाऊ साहेबांच्या मुखातून निघालेले शब्द आहे. जिजाऊ साहेब म्हणतात मला नाही का घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. अजून काय करावं वाटते? त्या कैदेत मुघलांनी दिल्लीच्या तख्तावर लावलेला भगवा झेंडा, मुघलांनी लावलेला दिल्लीच्या तख्तावरचा हिरवा झेंडा काढून त्या ठिकाणी भगवा झेंडा लावावी वाटते. हे विचार बाळ उदरामध्ये असताना तेव्हापासून निर्माण झालेले जिजाऊचे विचार आहेत. बघा काय झालं, घोड्यावर बसून तलवार चालावी वाटते. परिणाम तसाच झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. असं म्हणतायत मा जिजाऊची पुण्याई कशी आली वो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हिंदवी म्हणा म्हणा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. जय हो. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. टाळवा रे. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. जय हो. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. ओ बापाचा बाप राजा शिव जन्मला. ओ या बापाचा बाप राजा शिव जन्मला. जय भवानी शिवाजी जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. झाला रहतेचा राजा शिव छत्रपती माझा. आला रे तेचा राजा शिव छत्रपती माझा. गेला राज्याभिषेक झाला जगाचा गाजा वाटा. गेला राज्याभिषेक झाला जगत लावला. झाला रहतेचा राजा शिव छत्रपती माझा. गेला राज्याभिषेक
मी माझ्या देवाला वाकून मुरगाळा मी माझ्या देवाला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला बापाचा बाप वाघ शिवा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ साहेबांना 7 महिन्याचा गर्भ उदरामध्ये असताना असे डोहाळे लागले होते. घोड्यावर बसून तलवार फिरवावी वाटते, त्याचा परिणाम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. 18 प्रगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. आईचं स्वप्न साकार व्हावं याकरता दिल्लीच्या तख्तावर हिरवा झेंडा काढला आणि तिथं भगवा फडकवला. म्हणून आज मना वाटते आपल्याला त्या राजधानीवरती भगव निशान आहे, भगव निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिते नेते मावडे लढले, लढता लढता धाराने शिवगा ते पडले. या मर्द मराठ्याची हो, या मर्द मराठ्याची म्हणून ताटमान आहे, म्हणून ताटमान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आईनं पाहिलेले स्वप्न ते पूर्ण केलं. परिणाम छत्रपती शिवाजी महाराज संस्कारातून राजा घडले आणि राजानं 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. परिणाम राजांच्या कुशीतून सुद्धा एक पुत्र जन्माला आला, तो सुद्धा वाघापेक्षा कमी नव्हता. म्हणून त्याला संबोधल्या जातं शेर शिवा का, शेर शिवा का छावा. बघा तुम्ही, वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाचा जबडा टाराटारा फाडला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव छावा होते. आपण बघितला असेल माझ्या राजांनो, आता इथं लावलेलं आहे छावा चित्रपट बघितला असेल. तो झालेला त्रास फक्त तुमच्या आमच्या कपाळावर नाही, टिकून गंधरावयासाठी सहन केला, पण धर्म सोडला नाही. खरा आहे महाराज, शेवटी एकच आहे, जाती संग माती खावी लागते. राजानं विचार केला, संभाजी महाराजांनी विचार केला, जर आपण औरंगजेबाच्या समोर जर जात बदलण्याचा दावा केला स्वतःच्या प्राणासाठी, तर आज हे लोक कधी बेमान होतील हे सांगता येणार नाही. आणि जाता जाता शेवटचा भाग, मी सुद्धा तो चित्रपट पाहिला. सांगितलं औरंगजेबाने की महाराज तुम्ही इतके धर्मनिष्ठ आहात, इतके धर्मनिष्ठ आहात की तुमच्या समोर आम्हाला सुद्धा लाज वाटत होते. आणि छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं. पाय तोडले महाराज, तलवारीनं चिरा पाडल्या महाराज. जसं आपण एखाद्या भरताचं वांग भरीत करतो महाराज वांग्याचं, तसं शरीराचं भरीत केलं होतं. आणि इतकं भरीत करून त्या भरतावर मीठ टाकलं होतं महाराज. तरी सुद्धा महाराज जबानीची एक निष्ठ राहिले. परिणाम डोळ्यामध्ये गरम तपलेल्या सळ्या घातल्या, डोळे काढले, तरी जबानीची एक निष्ठ राहिले. परिणाम ज्या जिभेतून एकच शब्द उच्चारला जात होता, जगदंब 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 म्हणणारी जीभ, ती जीवा सुद्धा त्या औरंगजेबाने कापून टाकली. आणि शेवटच्या क्षणाला त्याला सांगितलंय, धर्म बदला, काहीच करण्याची गरज नाही, आमच्यामध्ये या, आयुष्य आरामामध्ये जीवन जगतात. महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द आहे, महाराज तुम्ही आमच्यामध्ये या, आणि आमच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म सुद्धा परिवर्तन करण्याची गरज राहणार नाही. आम्ही काल हिंदू होतो, आज हिंदू आहे, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्ही हिंदू राहणार म्हणजे राहणार. ही छत्रपती संभाजी महाराजांची ताकद. म्हणून याच्याकरता जर कारणीभूत कोण असेल तर याच्याकरता कारणीभूत फक्त माय आणि बाप आहेत. आपण आपल्या मुलामुलींवर योग्य संस्कार टाकले पाहिजे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी, हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुशीतून जन्माला आलेला एक छावा नावाचा पुत्र, अर्थातच संभाजी महाराज. संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चारित्र्य जपलं. काय जपलं? चारित्र्य जपलं. शिवाजी महाराजांनी चारित्र्य जपलं, संभाजी महाराजांनी चारित्र्य जपलं, या लोकांनी चारित्र्य जपलं, म्हणून यांचं इतिहासात चरित्र झालं.
तुम्हाला असं वाटत असेल कमीत कमी आमचं चरित्र आमच्या गावामध्ये घेतलं पाहिजे, त्याच्याकरता कोणाचा तरी आदर्श घेतला पाहिजे. म्हणून कोणाचा आदर्श घेतला पाहिजे? महाराज म्हणतात संतांचा आदर्श घेतला पाहिजे. नुसतं जाऊन बसा, काय सांगतात ते ऐका. म्हणून साधू होण्याचा प्रयत्न करू नका. कधीतरी साधूच्या गप्पा ऐका. शास्त्रकार असं वर्णन करतायत, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. महाराज म्हणतात ग्रामीण भागामध्ये हजारो गाई म्हशी आहेत, हजारो गाई म्हशी आहेत आणि हजारो लिटर दूध देतात. म्हणून ती काय कामधेनू होणार आहे का? आपल्या गाई म्हशीने कितीही दूध देऊ द्या, कामधेनू गायची बराबरी करत नाही. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? अभंगाच्या शेवट तुका म्हणे आम्ही व्हावे अग्निरूप, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, म्हणे आम्ही व्हावे ते आपण, तुका म्हणे आम्ही व्हावे ते आपण. हे तरीच महिमान येईल कळ, कळो येईल कळो. बहुत दडदरी झाली मैस गाय, बहुत दडदरी झाली मैस गाय, हरिच महिमान येईल कळो, येईल कळो. तरीच महिमान येईल कळो, महिमान येईल कळो. बहुत दडदरी झाली मैस गाय, बहुत दडदरी झाली मैस गाय. हो होईला कामधेनू रे कामधेनू का रे तरी होईल काय कामधेनू, बहुत दडदरी झाली मैस गाय, बहुत दडदरी झाली मैस गाय. श्रीमंत माणसानं कितीही साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न केला, तो पैशानं श्रीमंत होतो पण साधू होत नाही. अज्ञानी माणसाने कितीही साधू म्हणून साधू बनण्याचा प्रयत्न केला तर साधू होत नाही. महाराजांनी उदाहरण दिले, ग्रामीण भागातल्या गाई म्हशीने कितीही दूध दिलं, कारण कामधेनूची ती बराबरी करत नाही. तुम्हाला जर साधू व्हावं असं वाटतच असेल तर कधीतरी साधूच्या सानिध्यात या. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. साधू होऊ नका, पण साधूचे जे गुण आहेत ते अंगामध्ये प्रवेश करू द्या. म्हणून श्रीमंत असाल माझ्या राजांनो तुम्ही, ही श्रीमंती पुष्कळ काळ टिकत नसते. मोठ्यांची यादी जर आपण पाहिली ना, मोठ्यांची यादी टिकत नाही. बघा तुम्ही, रावणासारखा श्रीमंत माणूस कोणी नव्हता. लंका सोन्याची होती रावणाची,
कारण तो काही सर्वसामान्य नव्हता, तो कुबेर महाराजांचा नातू होता. हा म्हणून उल्लेख आहे, कबीर महाराजांनी वर्णन केला, देह हे काळाचे धन कुबेराचे. कुबेराचे म्हणजे रावण महाराज सुद्धा त्याच्यात आले. इतके